नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ताईला काहीतरी झालंय असं स्वप्न पडल्यामुळे अर्णव धावत धावत अंजलीच्या रूममध्ये येतो आणि ताई तू काय करतेस असं दरवाजातूनच तिला तो विचारत असतो. त्यावेळेला अंजली ताई असा आवाज तो तिला देत असतो, परंतु राकेश तिथे मुद्दाम दरवाजात येऊन उभा राहतो आणि त्याला हकलवण्याचा प्रयत्न करत असतो. अंजली म्हणते की काय तुझं इथे. तेव्हा तो म्हणतो की ताई मला फक्त तुझ्याशी बोलायचं होतं, मला एक स्वप्न पडलं वाईट. तेव्हा ती म्हणते की तू प्लीज इथून निघून जा. मग राकेश म्हणतो की अंजली मी काय म्हणतोय, काही झालं तरी तुझा भाऊ आहे ना, त्याच्याशी एकदा तरी बोलून घे. मग ती म्हणते की नाही, मला नाहीच बोलायचं आहे त्याच्याशी. राकेश म्हणतो की बघितलं ना अर्णव, तिला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, त्यामुळे प्लीज तू इथून जा बरं. नाहीतर उगीचच ती प्रेग्नेंट आहे, तिचा ब्लड प्रेशर वगैरे वाढला तर तिला आणि बाळाला दोघांनाही त्रास होईल. त्यामुळे प्लीज अर्णव तू आता इथून जा, कारण तिला ना तुझ्याशी बोलायचंच नाही आहे. तेव्हा मग अंजली तिथे तशीच उभी असते. राकेश मात्र मागे वळून वळून बघत असतो आणि मुद्दामच तो म्हणतो की काय काय केलं आहेस सगळं तू, म्हणजे मुद्दाम हे सगळं करतोयस का तू, तिला त्रास देण्यासाठी करतोयस ना प्लीज. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ताई हे बघ, माझ्या मनात ना तसं काही नाही आहे, त्यामुळे प्लीज तू माझं ऐकून घे ना. तेव्हा तो म्हणतो की राकेश म्हणायला लागतो की अरे अर्णव प्लीज नको ऐकूस, असं करू नकोस, जा तू बघू. अंजली पण म्हणते की हो, तुला कळत नाही आहे का, तू जे काही वागलायस या अगोदरच त्याने मला किती त्रास होतोय आणि त्यात तू मला आणखी त्रास देऊ नको. आता हे ऐकल्यानंतर अर्णवला आणखीनच वाईट वाटतं. तो विचार करतो की माझ्यामुळे ताईला आणखी त्रास वाढायला नको. राकेश आता हळूच त्याच्या कानामध्ये बोलून दाखवतो की काय म्हणजे चिंटू, नक्की कोणाला त्रास द्यायचा आहे तुला, म्हणजे कोणाला मारण्याचा प्लॅन करून आला आहेस, नक्की तुझ्या बहिणीला की तुझ्या भाच्याला. तेव्हा मग जस्ट शटाप असं तो ओरडतो. तेव्हा तिथून अंजली पण चिडते आणि म्हणते की प्लीज तू जा बघू इथून. राकेशला सांगते की याला जायला सांगा, मला याच्याशी बोलायचं नाही आहे. तेव्हा राकेश आता तोंडावर त्याच्या दरवाजाच बंद करून घेतो आणि म्हणतो की प्लीज तू इथून जा. आणि अंजलीला म्हणतो की प्लीज तू जरा शांत हो, इथे ये, बाजूला बस, म्हणजे तुला बरं वाटेल. अंजलीला तो तिथे सोफ्यावर बसवतो आणि पाणी प्यायला देतो. आता अर्णवला दरवाजा बंद केल्यामुळे तो तिथेच बिचारा एकटा दरवाजात उभा असतो. त्याच्या डोळ्यात पाणी येतं. तितक्यात ईश्वरी येते आणि म्हणते की काय झालं सर. तेव्हा तो म्हणतो की ताई माझ्याशी जराही बोलायलाही तयार नाही, मी तिच्याशी फक्त नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण ती माझ्याशी बोलतच नाही आहे. आणि हा राकेश तोही तितकाच. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की सर जाऊ दे, मला माहिती आहे ताई आता सध्या खूप चिडल्या आहेत ना, त्यामुळे त्या बोलत नाही आहेत, पण त्या बोलतील नक्की, तुम्ही प्लीज काळजी करू नका, चला. असं म्हणून ईश्वरी आता अर्णवला तिथे बाजूला घेऊन येते आणि त्याचा मूड नॉर्मल करण्याचा प्रयत्न करत असते. अर्णव आता काहीतरी करत असतो आणि त्याच्या डोक्यात मात्र कामाचे नाही तर सगळे तेच तेच विचार सुरू असतात. तो विचार करतो की काय करू मी, ताईचा मूड मला कसा ठीक करता येईल, याच्याच विचारांमध्ये तो असतो. तेवढ्यातच ईश्वरी येते आणि ईश्वरी म्हणते की अर्णव सर चला पटकनी गरमागरम नाश्ता करून घ्या, तुमच्यासाठी तुम्हाला आवडतात तसे इंदोरी पोहे बनवलेले आहेत, चला जिरावण घातलेलं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही ईश्वरी, मला हे जाणार नाही, मला नको आहे नाश्ता. ईश्वरी म्हणते की सर अहो खाल्लं नाही तर कसं चालेल ना, त्यामुळे प्लीज थोडे तरी पोहे खाऊन घ्या, तुम्हाला आवडतात तसेच अगदी बनवलेत मी. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ, किती काही झालं ना तरीही मला हे खाता येणार नाही आणि मला सांग, ताई पण कालपासून उपाशी आहे ना, तिने काही खाल्लं आहे का. तेव्हा ईश्वरी त्याला भरवायला जाणारच असते, परंतु अर्णव ताईचं नाव काढल्यामुळे आता ईश्वरी गप्प बसते. तो म्हणतो की मला माहिती आहे जे काही घडलं आहे त्यात माझी काहीही चूक नाही, मी खरंच बोलत होतो, परंतु त्यामुळे ताई खूप हर्ट झाली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ताईने काही जोपर्यंत खात नाही ना तोपर्यंत मलाही काही खाता येणार नाही. ईश्वरी आता अर्णवकडे बघतच राहते, कारण की किती काही झालं तरीही अर्णव काही खाणार नाही हे तिला कळलेलं असतं. अर्णव म्हणतो की जेव्हा ताई काय खाईल तेव्हा मला सांग, त्यानंतर मग मी तुला खायला बोलवतो. असं म्हटल्यावर ईश्वरी तिथून निघून जाते आणि ती विचार करते की आता मला सुरुवातीला ताईला काहीतरी खायला दिला पाहिजे, तोपर्यंत अर्णव सर काहीच खाणार नाही. ईश्वरी आता खूपच टेन्शनमध्ये असते. त्यानंतर अंजलीचं मुद्दामच सांत्वन नाही तर तिला भडकवण्यासाठी म्हणून वल्लरी तिकडे जाते. वल्लरी म्हणते की अंजली अगं हे सगळं ना खरंच खूप विचित्र घडलं आहे, जावई बापूंसारख्या माणसावरती उगीचच अर्णवने नको नको ते आरोप केले आणि मला तर ना खात्री आहे की हे सगळं ना त्या ईश्वरीमुळेच झालेलं असणार. अगं ती ईश्वरीची मैत्रीण होती ना, ती शलाका पाटील, एकदम जवळची मैत्रीण, आणि नको कोणावर तरी आरोप टाकायचे असतात बस,
आणि ती बाई तरी कशी होती, नवऱ्याने टाकलेली होती तुला माहिती आहे ना. आणि शिवाय कोणावर आरोप करायचे तर हिला आयते जावई बापूच मिळाले आरोप करायला. नवऱ्याने टाकलेली बाई आणि हिची चांगली मैत्रीण आणि मग आरोप करायचा कोणावर तर आपले जावई बापू. म्हणूनच या मला वाटतंय ना, हे सगळं या ईश्वरीनेच अर्णवच्या मनामध्ये भरवलेलं असणार. म्हणजे शलाकाच्या या सगळ्या गोष्टींचा आरोप आपल्या जावई बापूंवर लावून टाकूया असं ईश्वरीने सांगितलेलं असणार. मला तरी तेच वाटत आहे. त्यावेळेला मग आता अर्णव राकेश विचार करत असतो की आता काय करायचं. त्यानंतर मग आता राकेश म्हणायला लागतो की मला तरी असं वाटतंय ना की हे सगळं ना खूपच चुकीच्या दिशेने चाललेलं आहे. ईश्वरी, मला त्याचं आरोप केलं त्याचं काहीच वाटत नाही आहे गं. माझा अपमान मी करेन सहन, परंतु मला नाही या गोष्टीचं जास्त वाईट वाटतं की आपल्या बाळाचं भविष्य धोक्यामध्ये आहे. अंजली म्हणते की प्लीज तुम्ही असं बोलू नका हो. तेव्हा तो म्हणतो की काय बोलू मग मी अंजली. अगं कसं आहे ना, आपलं बाळ जन्माला येत नाही तोपर्यंत सगळेजण मला हिणवणार आहेत. म्हणजे आपलं बाळ हे खुन्याचं बाळ आहे आणि मी कसा कसा काही केलं आहे हे सगळं सगळं अर्णव हा लोकांना दाखवून देईन. त्यामुळे माझ्यावरती जे काही आरोप होत आहेत ना, ते सगळे आरोप हे खोटे आहेत. हे कसे ठरवू मी, सांग ना तू. आता ईश्वरीला मात्र खूप या सगळ्याचा ऐकून धक्काच बसलेला असतो. तिला कळतं की नक्कीच इथे काहीतरी होतंय. पण ईश्वरी येते आणि म्हणते की ताई, मी तुमच्यासाठी नाश्ता आणला आहे, प्लीज नाश्ता खाऊन घ्या, पोहे बनवलेत. ईश्वरीला अंजली म्हणते की नको आहेत मला ते, तू इथून घेऊन जा, मला नाही पाहिजे. ईश्वरी म्हणते की ताई, हो असं काय करताय तुम्ही, प्लीज खाऊन घ्या ना, प्लीज बाळासाठी खाऊन घ्या. तेव्हा मग पुढे ती म्हणते की अर्णव सरांनीही तुम्ही काही खाल्लेलं नाही आहे म्हणून काहीच खाल्लेलं नाही आहे. तेव्हा असं म्हटल्याबरोबर अंजली म्हणते की त्याने खाल्लं नाही आहेस ह्याचं काय कौतुक सांगतेस गं तुम्हाला, यांनीही काही खाल्लेलं नाही आहे कालपासून, मी उपाशी आहे म्हणून. तेव्हा अंजलीचं बोलणं ऐकून मध्येच वल्लरी तोंड घालते आणि म्हणते की हो अगं, तसंही तिला बाकी कोणाचं काय कौतुक आहे, अर्णवने खाल्लं नाही म्हणून मोठं तोंड वर करून काय बोलून दाखवते. अर्णवने खाल्लं नाही, बाकीचे हे पण उपाशी आहेत हे तिला कुठे दिसतं, तिला फक्त अर्णवची काळजी, बाकी काय, असं ती बोलत असते. आणि तसंही या दोघांनीच मिळून हे सगळं केलेलं आहे ना, त्यामुळेच हे सगळं घडतंय. तेव्हा लगेचच राकेश म्हणतो की हो बरोबर बोलताय मामी तुम्ही, ही सांगते खरं की अर्णवने काही खाल्लं नाही, पण लपून छपून जर काही खाल्लं असेल तर ते कोणाला माहीत आहे, आम्ही थोडी होतो तिथे बघायला. ईश्वरी म्हणते की त्यांनी काही कालपासून खाल्लेलं नाही आहे, कारण त्यांना माहिती आहे ताईने काही खाल्लं नाही आणि त्या दोघं भाऊ बहीण आहेत, दोघं एकत्र वाढलेत, त्यामुळे एकमेकांचं प्रेम एकमेकांना समजतं, आपण काहीच बोलून त्यात चालणार नाही. नंतर मग ईश्वरी म्हणते की ताई, मी काय म्हणते, प्लीज तुम्ही बाळासाठी तरी खाऊन घ्या ना, असं करू नका. तेव्हा मग ती म्हणते की का खाऊ मी, आणि ईश्वरी म्हणते की प्लीज तुम्ही ना असा अन्नावर राग काढू नका. मग अंजली म्हणते की कोणावर काढू मी राग, ह्या सगळ्याचा मला खूप त्रास होतोय आणि म्हणूनच मी काहीच करू शकत नाही. त्यावेळेला ती ते पोहे तसेच ठेवून तिथे निघालेली असते. अंजली म्हणते की नको ईश्वरी, ते पोहे तिथून उचल आणि घेऊन जा, मला नको आहेत ते. त्यावेळेला मग आता ईश्वरी म्हणायला लागते की ताई, तुम्ही जे काही म्हणताय ना ते खूप चुकीचं आहे. तेव्हा अंजली तिला म्हणायला लागते की हे सगळं जे काही घडलंय ना त्यात तू पण जबाबदार आहेस ना, ती शलाका पाटील तुझीच मैत्रीण होती ना, मग तू ते चिंटूच्या डोक्यात सगळं भरवून दिलंस ना, हे सगळं असं घडायला हवं म्हणून बोलतूच होतीस ना याबरोबर सगळी. तेव्हा असं म्हटल्याबरोबर ईश्वरीला काय बोलावं ना काहीच कळत नाही. मग लगेच राकेश बोलतो की जाऊ दे राहू दे, तिला नसतील ना न्यायचे पोहे, नको नेऊ दे, ते पोहे आहेत ना ते मी जाऊन बाहेर कुत्र्याला घालतो, तो तरी खाईल बिचारा, ते वाया तरी जाणार नाहीत, असं म्हणून ईश्वरीचा तो अपमानच करतो. पण त्यावर अंजली काहीच बोलत नाही. ईश्वरीला त्यामुळे खूप वाईट वाटलेलं असतं. अंजलीला भडकवून दिलेलं आहे एवढं तर ईश्वरीला मात्र नक्की कळतं. आता राकेश ते पोह्याची प्लेट घेऊन बाहेर तरातरा निघून जातो. अंजली त्याला अडवतही नाही. नंतर मग आता बाहेर ईश्वरी निघून गेल्यानंतर तिच्या डोळ्यात पाणी येतं. अंजली तिचं अजिबातच ऐकत नाही आहे. तेवढ्यातच वल्लरी मागून येते आणि म्हणते की काय सगळं काही बिघडलं ना, म्हणजे एका सेकंदात सगळं काही विस्कळीत झालं. म्हणजे आत्तापर्यंत ईश्वरीशिवाय काहीच पान हलायचं नाही, सगळ्यांना घरात ईश्वरीचंच फार कौतुक होतं. म्हणजे ईश्वरीने बनवलेलं किती अगदी सोन्यासारखं लोक खायचे ना, आणि किती तारीफ करायचे, ईश्वरी हे ईश्वरी ते, असं तसं करून. पण आता सगळं सगळं संपलं.
तुझी स्वतःची जी चांगली नणंद होती ती नणंदही आता तुझ्या विरोधात गेली आहे आणि थोड्याच दिवसांमध्ये सगळं घर तुझ्या विरोधात जाणार आहे. आणि मग काय, एक दिवस असा येणार ज्या दिवशी तुला या घराबाहेर हकललं जाणार. ईश्वरी म्हणते की हे बघा मामी, तुम्ही ना माझ्या घरातून बाहेर जाण्याची काळजी करू नका. तुम्ही ना तुमचं बघा. माझ्या बाजूने कोण असो वा नसो, पण माझ्या हक्काचा माणूस तरी माझ्या बाजूने आहे. परंतु तुमचं तुमचं तर तसं अजिबातच नाही आहे. मामा तर तुमचं कोणतंही बोलणं मनावर घेतच नाहीत. हे ऐकल्यावर वल्लरी म्हणते की हे बघ, इथे ना काही पर्सनल आणायचं नाही. ईश्वरी म्हणते की मग तुम्ही का आणलं पहिले पर्सनल? तुम्ही सुरुवात केलात ना, तर मलाही बोलावंच लागेल ना. आणि एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, किती काही झालं तरी ही परिस्थिती आहे ना, ती नक्कीच बदलेल. मला माहिती आहे दोन्ही भावा बहिणींमधलं नातं व्यवस्थित होईल, पण तुम्ही मात्र तशाच राहणार, समजलं? त्यामुळे तुम्ही ना माझ्या संसाराची चिंता करण्यापेक्षा एक काम करा, तुम्ही ना स्वतः सुधरा, तुमचे विचार सुधरा. सगळ्या गोष्टी तुमच्या नवऱ्याला आणि मुलाला जरा ओळखायला शिका, त्यांचं मन जपायला शिका, तरच तुम्हाला काहीतरी मदत होईल. नाहीतर तुमची माणसं तुमच्या हातातून अशीच निघून जातील, लक्षात ठेवा. हे ऐकल्यावर वल्लरीला खूपच राग येतो. वल्लरी म्हणते की गप्प बसायचं, जास्त बोलायचं नाही. ईश्वरी म्हणते की मग सुरू कोणी केलं? तुम्ही ना, मग हे बोलायचं नाही, समजलं? आणि मी जे सांगितले ते लक्षात ठेवा. असं म्हणून ईश्वरी निघून जात असते. आणि परंतु तिला जरा चक्करच आल्यासारखी होती. तिने काही खाल्लेलं नसतं म्हणून ईश्वरी तिथून गपचूप निघून जाते. त्यावेळेला वल्लरी ती निघून गेल्यावर म्हणते की तुझा हा जो काही माज आहे ना, तो मी एक दिवस नक्कीच उतरवणार आहे, काही झालं तरी. अँड दॅट इज दॅट. आणि नंतर आता नम्रता आणि आई क्लाउड किचनमध्ये असतात. नम्रताला सुप्रिया विचारते की काय गं, ईश्वरीचं डोहाळे जेवण कसं झालं, सगळं व्यवस्थित झालं ना? ती म्हणते की आई, अगं मला काहीच माहिती नाही आहे. म्हणजे मी थोडा वेळच तिकडे होते, नंतर तू मला कॉल करून बोलावून घेतलंस ना. खरं तर त्यावेळेला त्यांच्या डोहाळे जेवणाला उशीर होत होता, कारण की ईश्वरी आणि जिजू दोघंजणही पुण्याला गेले होते म्हणजे त्यांच्या मित्राचा ॲक्सिडेंट झाला होता. हे ऐकल्यावर आता सुप्रिया म्हणते की नक्की काय झालं असेल, म्हणजे ॲक्सिडेंट झाला आणि काही म्हणजे कोण असेल ते? सुप्रियाच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजू लागतं. नम्रता म्हणते की काय झालं? मी एक काम करते, मी ना तिकडे फोन करून विचारते सगळा कार्यक्रम वगैरे व्यवस्थित झाला का. तेव्हा सुप्रिया म्हणते की नको, राहू दे, काय ना उगीचंच इशू आणि अर्णव त्यांच्यामध्ये. तेव्हा नमू म्हणते की अगं आई, काय बोलतेस तू? इशू आणि जिजू दोघांमध्ये काय झालं आहे? तेव्हा सुप्रिया म्हणते की नाही गं, काहीच नाही, मी असंच विचारलं होतं. पण नक्की डोहाळे जेवणाचं काय झालं ना, तेच काही कळलं नाही. पण हरकत नाही, आता ते त्यांच्या गडबडीमध्ये असतील ना, आपण नंतर फोन करूया किंवा इशू आपल्याला नक्की फोन करेल, असं ती म्हणते. परंतु नम्रताच्या मात्र डोक्यामध्ये वेगळंच सुरू असतं. काहीतरी नक्की गडबड आहे हे तिच्या लक्षात येतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे आता राकेश हा कुत्र्याला खायला घालतो सांगून स्वतःच इथे बाहेर मस्तपैकी पोहे हादडत असतो. तेवढ्यातच तिथे आता राकेश येतो आणि तो राकेश हा पोहे खात असताना ईश्वरी मागून कुठेतरी जात असते. तिचं लक्ष त्याच्यावर पडतं आणि ती म्हणते की हे काय, हा राकेश आहे ना, आणि हा इथे काय करतोय? त्यावेळेला राकेश ते पोहे अगदी हादडत असतो. ईश्वरी त्याच्याजवळ येते आणि म्हणते की अरे रे, किती वाईट दिवस आले. म्हणजे आम्हाला सांगितलं की बाहेर कुत्र्याला पोहे खायला घालतो आणि इथे स्वतःच पोहे खायला घेऊन उभा राहिलाय. असं म्हटल्यावर आता राकेश गप्प बसतो आणि मनातल्या मनातच म्हणतो की वा वा, खरंच या इंदोरी जिलेबीच्या हातचे पोहे म्हणजे लाजवाबच आहेत. तेवढ्यातच ईश्वरी म्हणते की हे काय, म्हणजे मी काय बघतीये, मला तिथे घरात सांगितलं तुझ्या बायकोला की पोहे हे कुत्र्याला घालायला चालतोयस, पण तू स्वतः खातोय. पण हे बडी आहे बरं का, म्हणजे मला माहिती आहे की तुझी लायकी जी आहे ना ती कुत्र्याचीच आहे, त्याच्यामुळे तू ते जरी खाल्लेत तेव्हा तू खाल्लं काय कुत्र्याने खाल्लं काय सेमच आहे. तेव्हा हे ऐकल्यावर तो म्हणतो की अगं ईश्वरी, जरा जास्तच बोलतेस असं वाटत नाही आहे का तुला? बघ अगं घरात काय चाललं आहे आणि तुझा हा तोरा किती. अगं कसं आहे ना, हे कुत्र्याला नाही घातले पोहे मी, कारण की कसं आहे, काही झालं तरीही तुझी मेहनतीची कदर करतो का मी. तू एवढे प्रेमाने बनवलेत तुझ्या हाताने, तर हे पोहे मी कुठे घालू, म्हणूनच मी स्वतःच ते पोहे खायला घेतले. ईश्वरी म्हणते की कसं आहे ना, काही झालं तरीही तू पोहे खाल्लेस ते बरंच झालं, कारण किती बाहेर कोणाला देण्यापेक्षा घालण्यापेक्षा तुलाच घातलेले ते बरे झाले. तेव्हा आता त्यावर तो म्हणतो की आता तरी विश्वास ठेव, काही करू शकणार नाही आहे तो तुझा नवरा, समजलं ना. मी जिंकणार आहे, त्यामुळे किती काही झालं तरीही तुला माझ्यासोबतच राहावं लागणार आहे.
तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुझा हा जो माज आहे ना तो लवकरच उतरणार आहे, समजलं. ती आतमध्ये निघून येते आणि राकेश पुन्हा एकदा ते राहिलेले पोहे संपवत असतो आणि म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी, कधी ना कधी तुला या सगळ्या गोष्टी संपवून माझ्या मिठीत यावंच लागेल. ईश्वरी किचनमध्ये येते, तिला गरगरत असतं. ती म्हणते की बापरे, मला पुन्हा गरगरायला लागलंय. कालपासून काही खाल्लेलं नाही आहे, त्यासाठी मला गरगरल्यासारखं होते. काय करू मी? अर्णव सरांना काय सांगू? जोपर्यंत अंजलीताई खाणार नाही आहेत तोपर्यंत ते देखील खाणार नाही आहे, तोपर्यंत मला तसंच थांबावं लागेल. ईश्वरी आता पाणी पिते, तिच्या चेहऱ्यालाही अगदी घाम वगैरे फुटलेला असतो आणि म्हणते की अर्णव सरांसोबत आता मला गेलं पाहिजे, त्यांचा मूड ठीक केला पाहिजे, त्यांचंही डोकं दुखत असेल. ईश्वरी म्हणते की सर आता बस झालं ना, तुम्ही किती वेळ आणखी उपाशी राहणार आहात, प्लीज थोडं खाऊन घ्या ना. तेव्हा अर्णव म्हणतो की ताईने खाल्लं का? तेव्हा ती म्हणते की नाही, त्यांनी नाही खाल्लं आहे, पण सर तुमचं डोकं दुखतं आहे ना, तुम्ही जर आणखी वेळ उपाशी राहिल्यात तर तुमचं डोकं आणखी दुखेल आणि तुमचं पित्त आणखी वाढेल, त्यामुळे प्लीज चला ना खाऊन घ्या, असं प्लीज थांबू नका. तेव्हा मग अर्णव म्हणतो की कसं आहे ना मिस इंदोर, काही झालं तरी जोपर्यंत ताई खाणार नाही आहे ना तोपर्यंत मी पण खाणार नाही आहे. मग ईश्वरी म्हणते की सर तुम्ही एखादी टॅबलेट घेता का? अर्णव म्हणतो की हो घेतली मी एक टॅबलेट, पण त्याचा फारसा काही उपयोग झालेला नाही आहे, दुखतंच आहे डोकं. ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्ही इथे खाली बसा, मी तुमची ना मस्तपैकी चंपी करून देते. तो म्हणतो की वॉट चंपी? तेव्हा मग ईश्वरी त्याच्या हाताला धरून त्याला तिथे बेडच्या खाली बसवते आणि म्हणते की इथे बसा, तर तुम्ही थांबा जरा. ईश्वरी आता जाते आणि पटकनी वाटीमध्ये तेल घेऊन येते आणि म्हणते की तुम्ही इथे बसा, मी तुम्हाला चंपी करून देते, म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल. त्यावेळेला अर्णव म्हणतो की ह्याला तेल मॉलिश म्हणतात, बरोबर ना? ईश्वरी म्हणते की हो तुम्ही बोलत असाल मालिश, पण आमच्या इंदोरमध्ये ना याला चंपीच बोललं जातं. आणि तुम्हाला माहिती आहे का, आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा लहानपणी ना असाच एक सायकल घेऊन चंपीवाला फिरायचा. तो मस्तपैकी 10 मिनिट चंपी करून द्यायचा लोकांची, त्यामुळे ना लोकांना खरंच खूप बरं वाटायचं. त्याचा तो बिझनेस पण ना खूप चालायचा आणि करो चंपी भगाव परेशानी असं काहीतरी तो बोलायचा. इतकं मस्त वाटायचं ना तेव्हा बघून, असं वाटायचं की खरंच इतकं सोपं असतं का. पण नंतर मीही अशी चंपी करायला लागले आणि मग तुम्हाला माहिती आहे का, माझ्याकडे अक्षरशः लाईन असायची. म्हणजे घरामध्ये सगळ्यांना असं वाटायचं की कधी इशू एकदा आमची चंपी करून देते, म्हणजे सगळेजण खूपच वाट बघायचे. आणि मग नंतर तुम्हाला माहिती ही अशी तेलाची चंपी करून दिलं ना की खूप बरं वाटतं. बरं तुम्ही बसा इथे, तुम्हाला बरं वाटतंय ना? तेव्हा अर्णव असं मान फक्त डोलावतो. मग ती चंपी करून देत असताना अर्णवला आठवतं की ईश्वरीने कशाप्रकारे अर्णवला अगदी अंगाई गाऊन छानपैकी गाढ झोपवलेलं असतं. जेव्हा अर्णव हा हताश असतो त्यावेळेला तिने कशाप्रकारे अर्णवला प्रत्येक वेळी सांभाळलेलं असतं. त्यानंतर मग त्याला हेही आठवतं की रात्री अर्णव हा झोपेत असताना ईश्वरी त्याच्यासाठी रात्रभर मांडीवर त्याने डोकं ठेवून ती बसलेली होती. तेव्हा अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर, काल रात्री मला जेव्हा झोप लागत नव्हती तेव्हा मी तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो होतो ना, पण त्यानंतर तू रात्रभर तशीच माझ्यासाठी बसून होती, तू जराही झोपली नाही, त्याचा तुला त्रास झाला असेल ना. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की अर्णव सर, त्यात काय आहे, मला माहिती आहे की तुम्हाला जाग येत होती सारखी सारखी, म्हणूनच तुम्ही माझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपले, त्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि ईश्वरी मनातच म्हणते की सर तुम्हाला काय सांगू मी, मला तुमच्यावर खरंच खूप प्रेम आहे, मी तुमच्यासाठी काही करू शकते. पण त्यावर ईश्वरी त्याला पटकन बोलते की त्याचं काय ना सर, आपल्या माणसासाठी काही करायला त्रास होत नसतो, कारण की तुम्हाला ते बरं वाटत होतं ना, म्हणून मी हे सगळं करत होते आणि मला खरंच मनाला खूप बरं वाटत होतं तुम्ही हे जे सगळं तेव्हा करून घेत होतात तेव्हा. त्यानंतर मग आता अर्णवच्या डोक्यात मात्र वेगळेच पुन्हा विचार सुरू झालेले असतात. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही जर असेच अशांत झोपणार असाल ना आणि असे चिंतामुक्त राहणार असाल ना, तर अशा अनेक कित्येक रात्री मी तुमच्यासाठी अशीच बसून राहायला तयार आहे. असं म्हटल्यावर अर्णव आता गप्प होतो. त्यालाही कळतं की ईश्वरीलाही त्याची खरंच खूप काळजी आहे. त्यानंतर शिलाई मशीन घेऊन ऑफिसमधनं माणसं आलेली असतात. ईश्वरी अर्णव यांना ते आवाज देत असतात. त्यावेळेला खाली दोघंजणी येतात. आजी विचारते की काय झालं, हे तर सात्विकाचं शिलाई मशीन आहे. तेव्हा अंजली तिथे नसते. ईश्वरी येते आणि म्हणते की हो बरं झालं, थँक्यू, अगदी वेळेवर पाठवलं तुम्ही. मग लगेचच अर्णव म्हणतो की हे मशीन इथे कसं ऑफिसमधलं. तेव्हा आता लगेचच तो माणूस म्हणतो की साहेब, ॲक्च्युली ईश्वरी मॅमने हे मशीन मागवून घेतलं आहे. ईश्वरी म्हणते की हो बरं झालं तुम्ही आणलं, आता आलाच आहात तर चहा पिऊन जा.
तो म्हणतो की नाही मॅम निघतो, ऑफिसमधली कामं भरपूर पेंडिंग आहेत. ते लोक निघून जातात आणि ईश्वरी थँक्यू असं बोलून ते निघून जातात. नंतर मग अर्णव म्हणतो की मला कळलं नाही मिस इंदोर, हे काय केलं आहे तू? म्हणजे ही शिलाई मशीन इथे का मागवली आहे? त्यावेळेला ती म्हणते की अर्णव सर अहो, ही शिलाई मशीन माझं काम आहे म्हणून मागवली आहे. तुम्हाला सांगते काय ना, ही शिलाई मशीन आहे ना, या शिलाई मशीनमधून आपण ना ताईच्या बाळासाठी ना छोटे छोटे झबली टोपरी पोलके वगैरे शिवूया. म्हणजे ना ताईचा राग जरा तरी निवळेल. आईच्या मशीनवर कपडे शिवले गेले त्यामुळे त्यांना जरा तरी बरं वाटेल ना. तेव्हा लगेच आजी म्हणते की हो बरं केलंस, आणलीस मशीन, ते कल्पना चांगली आहे, बघा प्रयत्न करा, असं म्हणून आजी तिथून निघून जाते. मग ईश्वरी म्हणते की सर बढिया आहे ना कल्पना, तुम्ही एक काम करा, तुम्हाला या सगळ्याची छानपैकी डिझाईन्स शिवता येतात ना? म्हणजे शिवता नाही पण तुम्हाला या सगळ्याचे डिझाईन्स तर करून देता येतील ना? मग कसं आहे ना, जर तुम्ही मला हे डिझाईन्स दिलेत त्याप्रमाणे मी बाळासाठी छान छान कपडे शिवते. मग कसं आहे ना, किती काही झालं तरीही ताई जास्त वेळ आपल्यावर रागवू शकत नाही. मग बाळाचे छोटे छोटे कपडे बघितल्यानंतर नक्कीच ताईंचा राग निवळेल आणि तेही त्यांच्या आईच्या मशीनवर शिवले गेल्यामुळे. अर्णव आता आईच्या मशीनजवळ जातो आणि त्याच्यावर जो फडका ठेवलेला असतो त्या मशीनवरून तो काढतो आणि आईच्या मशीनवरून प्रेमाने हात फिरवत असतो. त्याच्या डोळ्यात आता पाणी येतं आणि आईची ही एकदम आठवण येते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर फिकर नॉट, मी आहे ना तुमच्यासोबत, मी कधीही काही चुकीचं तुमच्या बाबतीत घडू देणार नाही. चला आपण दोघंही या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया. तेव्हा अर्णव म्हणतो पण मिस इंदोर याची डिझाईन तरी कशी करून द्यायची? तेव्हा ईश्वरी म्हणते की चला सर आपण ना आता कामाला लागूया, मी तुमच्यासमोर काही फडके देते, त्याप्रमाणे तुम्ही डिझाईन्स तर करून देऊ शकता ना? मग बढियाच आहे, त्याप्रमाणेच आपण सगळं काम करूया. त्यावेळेला अर्णव हा ईश्वरीला सगळी डिझाईन्स वगैरे तयार करून देत असतो आणि मग त्याप्रमाणेच त्या डिझाईनप्रमाणेच ती कात्री घेऊन ते कापड कापण्याचा आता प्रयत्न करत असते. तर अर्णव तिच्यासाठी वेगवेगळे काही काही डिझाईन्स काढून त्या कागदावर देत असतो. तेव्हा ईश्वरी ते बघते आणि ते पाहून ती अर्णवचं खूपच कौतुक करते की इतक्या वेळामध्ये डिझाईन तयार केलेले आहेत. आणि ईश्वरी म्हणते की सर तुम्हाला माहिती आहे का की ताईचं पहिलंच बाळ असेल ना की जे अगदी लहान मुलांचे डिझायनर कपडे स्वतः तयार केलेले घालणार आहे. खरंच ताईचं बाळ खूपच लकी आहे. असं म्हणून ती आता पुन्हा कामाला लागते आणि दोघंजणही ते प्रयत्न करायला लागतात. अर्णव आता ईश्वरीजवळ ते पुन्हा देतो. ईश्वरीला ते कटिंग करता येत नसते आणि म्हणूनच ईश्वरी आता कटिंग करायला जातच असते. तेवढ्यातच अर्णव तिच्याकडे बघतो आणि म्हणतो की दे आणि इथे ते मी कट करतो. आता ईश्वरीला तो सगळे व्यवस्थित तुकडे कटिंग करून देऊत ईश्वरी आता त्या मशीनवरती पुन्हा एकदा स्टिचिंग करायला सुरुवात करत असते. हे करत असताना आता अर्णव पण तिच्या सोबतीने असतो. ईश्वरी मशीनवरती हात फिरवत असताना अर्णव देखील आता त्या मशीनवर हात ठेवून तिला ते सगळं करण्यासाठी मदत करत असतो आणि हे पाहून ईश्वरीला खरंच खूपच आनंद होतो. दोघंही एकमेकांच्या अगदी जवळ असतात. त्या मशीनमधून कपडे शिवायला शिकता यावं म्हणून ईश्वरी अर्णवच्या अगदी जवळ असते. दोघंही एकमेकांच्या जवळ असतात. या सगळ्या दोघांचं एकमेकांबरोबरचं जे प्रेम असतं ते आणखीनच खुलत चाललेलं असतं आणि अर्णव जसा जसा तिच्या जवळ येत असतो तसं तसं ईश्वरीलाही त्याच्यात आणखी गुंतल्यासारखं झालेलं असतं. नंतर फायनली तो छोटा जे झबलं असतं ते शिवून झालेलं असतं आणि ईश्वरी ही अर्णवच्या हातात देते आणि म्हणते की सर किती गोड झालं आहे ना? तेव्हा अर्णव ते बघतो आणि त्यालाही खूप बरं वाटतं. आता तेवढ्यातच अंजली आणि राकेश दोघंजणही हॉलमध्ये येतात आणि तिथे हॉलमध्ये अंजलीला तो बसायला सांगतो. त्यावेळेला राकेश अंजलीच्या कानात कुजबुजतो की बघितलं ना, तू रागावली आहेस त्यामुळे तुझा राग काढण्यासाठी काय करतायत ते, तुला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत आहेत ते. त्यानंतर ईश्वरी म्हणते की जा अर्णव सर, ते बघा ताई तिथे बसल्यात, त्यांना जाऊन हे द्या तुम्ही, त्यांना गोड वाटेल. तो म्हणतो की नाही मी नाही. ईश्वरी म्हणते की अहो असं काय करताय? बरं ठीक आहे चला आपण दोघंजणही जाऊया आणि ताईला देऊया. तेव्हा दोघंजणही जातात आणि ताईच्या हातामध्ये ते देण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा आता ईश्वरी ही अर्णवला सांगते की हे घ्या ताईंना द्या. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हे ताई तुझ्या बाळासाठी आहे. ईश्वरी म्हणते की ताई घ्या ना, हे तुमच्या बाळासाठी तयार केलेलं आहे. तेव्हा मग ईश्वरीला ती साफ नकार देते आणि नको आहे मला ते, नाही बघायचं आहे असं बोलते. पुढच्या भागामध्ये अंजली ही जेवायला तयार झालेली असते. त्यामुळेच आता अर्णव म्हणतो की ताई थँक्यू सो मच, तू जेवणासाठी तयार झालीस. त्यावेळेला ती म्हणते की मी हे जेवण तयार म्हणजे जेवणासाठी दुसरं कोणामुळे नाही तर यांच्यामुळे तयार झाले.
यांनी मला आग्रह केला जेवणासाठी आणि म्हणून मी जेवती, नाहीतर दुसरं कोणी बोललं म्हणून मी अजिबात जेवणार नाही, फक्त त्यांच्यासाठी खाल्लं आहे मी, असं म्हणून आता अगदीच तुच्छतेची वागणूक अंजली ही आपल्या भावाला देत असते. त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं. तो आता ईश्वरीला मिठी मारून रडत असतो. ईश्वरीच्या अगदी कुशीत जाऊन तो रडतो आणि म्हणतो की हे किती वाईट झालं आहे. जी ताई प्रत्येक वेळेला प्रत्येक चॉईस माझ्या मदतीने करायची आणि माझा शब्द आजवर तिने कधी खाली पडू दिलेला नव्हता. सगळ्या गोष्टी ही ती माझ्या आनंदासाठी करायची. पण आज मात्र ती तसं काहीही करत नाही आहे. माझी ताई ही माझ्याशी अजिबात बोलतही नाही आहे. त्याबरोबर ती त्या खोट्याड्या राकेशला माझ्यापेक्षा जास्त व्हॅल्यू देते. ह्याला खूप खरंच त्रास होतो आहे मला आणि हे सगळं सहन होत नाही आहे. आई गेल्यानंतर ताईने मला प्रत्येक वेळेला स्पेशल ठरवलं होतं, तशीच वागणूक दिली, पण आता ते सगळं नाही होते, याचा त्रास होतो आहे मला. ईश्वरी म्हणते की सर तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. मी तुमच्या दोघांमधलं नातं परत पूर्वीसारखं करणार आहे. काही झालं तरी तुमचे गैरसमज मी मिटवणार, असं ती अर्णवला आता वचन देते. आता ईश्वरी ही त्या दोघांमधलं नातं कसं ठीक करणार आहे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.